रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय आमचे तिसरे अंपायर या निर्णयावरती आता मात्र सज्ज आहेत आणि पहिला चेंडू होता या ओव्हर मधला या सामन्यामधला आणि या बॉल वरती अगदी शॉर्ट मिड ऑफला फील्ड केला गेला जरूर चेंडू त्यानंतर फेक देखील अचूक केले आणि अगदी बॉलर पाहू शकता आपण उमेश दळवीने आपली कामगिरी चोख बजावली आहे मात्र लास्ट मोमेंट पाहूया स्क्रीनवरती जरूर आपण पाहू शकता अजून देखील वाट पाहत निर्णयाची आणि क्रुशियल मुवमेंट आहे थर्ड अंपायर साठी देखील आणि फलंदाजाला बाद घोषित केले फलंदाज इथे बाद घोषित करण्यात आला आणि माघारी जाताना आता मात्र बॅट्समन पाहू शकता ऋषिकेश याला पहिला विकेट धावचीच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती त्याला माघारी जावं लागतंय निराशाजनक कामगिरी त्याची मी म्हणेल कारण की पहिला चेंडू होता रिस्क घेण्याची आवश्यकता नव्हती मात्र ते म्हटलं जाताना की रिस्क से बनेगा ना आणि इथे मात्र रिस्क घेतला मात्र इथे विकेट गमवावा लागलाय बॅक टू डगआउट बॅट्समन ऋषिकेश पहिला चेंडू आणि त्याला खात्यामध्ये कोणतीही धाव जोडता आली नाही संघासाठी कोणतं योगदान देता आलं नाही मात्र त्याला आता डगआउट मध्ये 0 या अंकावरती परतावं लागतंय पाहू शकता आपण स्कोअर कार्ड वरती एक विकेट गमावताना टीम पप्पू 11 नांदेडने त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी धोंडा वडवली प्रथम क्षेत्ररक्षण करताना पहिली ओव्हर इथे सुरू आहे उमेश दळवी याची आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला मोठा विकेट म्हणेल डावखुरी आताचा बॅट्समन माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालं ऋषिकेश याला षटक क्रमांक पहिला चेंडू हाताळला गेला शॉर्ट मिड ऑफ रिझन कडे चेंडूला फील्ड केलं काय फेक केली आणि तिथे मात्र हा विकेट मिळाला एफर्ट्स पूर्ण दिले होते आणि तिथे सफलता दुसरा चेंडू या षटकातील आणि या चेंडूवरती देखील कोणती धाव येत नाहीये ओव्हर पहिलं सुरू आहे आणि या पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकताय पहिले 2 चेंडू सुरुवातीच्या प्रतिमा हाताळताना उमेश दळवी याला यस रिव्ह्यू एकच आपल्याकडे उपलब्ध राहणार आहे मात्र पहा तिसऱ्या चेंडूवरती यस वाघाची दहाड फोडला पाड आणि चेंडू सरळ निघून जाणार 6 धावा बसले आहेत त्यांना विनंती असेल की कृपया आपण तिथून उठायचं आहे 6 धावा बॅकअप दिलेला चेंडू होता पाहू शकताय पॉइंट रिझन कडे खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे या चेंडूवरती दुसरा धाब्याचा प्रयत्न सुरू ठेवते दोन्ही फलंदाज दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना बॅट्समन आपण पाहू शकताय जतीन याच्या बॅट मधून 6 धावा आल्या या चेंडूवरती 2 धावा ओव्हर द पिच चेंडूला खऱ्या अर्थानं ओव्हर द ग्राउंड पाठवण्यामध्ये यश मिळालं बॅट्समन जतीन याला टोटल रन्स आपण पाहू शकता 8 धावा लॉस ऑफ दी 1 विकेट एक विकेट पहिल्या चेंडूवरती मिळाल्यानंतर मात्र आक्रमक झाला बॅट्समन जतीन धीम्या गतीचा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळत आहे थोडीशी उंची कमी गाठली होती जरूर चेंडूने मात्र त्यावरती प्रत्युत्तर देताना जतीन मात्र फेल झालाय 0 धावा इथे गणल्या जातात टोटल 5 चेंडूंची सांगता पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा धावफलकावरती पप्पू 11 नांदेडने संघाची सुरू असलेली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आधी किलो ओव्हर द पिच चेंडू होता अलॉन द ग्राउंड खेळलाय वाईडिश मिड विकेट आणि काव कॉर्नर रिझन कडे फटका खेळला होता सिंगल मिळते फेक 1 बाउन्स केली होती क्षेत्ररक्षकाने मात्र बॅकअपला गोलंदाजाच्या अगदी मागे एक छोटासा खेळाडू पाहू शकता आपण या चेंडूवर मिळते सिंगल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय पहिलं षटक उमेश दळवी याचं आणि या षटकामध्ये टोटल रन्स आपण पाहू शकता 9 धावा फॉलो ऑफ द विकेट्स देखील आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती ऋषिकेशला माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालं एक सांघिक यश होतं आणि त्यानंतर मैदानामध्ये स्थिती आहे एक षटक संपल्यानंतर धावा तब्बल आहेत 9 पप्पू 11 नांदेडने टीमचा विचार केला तर मयूर सारखा फलंदाज आज या संघामध्ये उपलब्ध नाहीये आणि त्याच्या गैरहजेरीमध्ये
पाहूया काय लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला. परंतु विचार केला आपण गावदेवी धोंडावडोली संघाकडून सगळे खेळाडू आज मैदानामध्ये आहेत. बॅट्समन आदेश आहे, उमेश दळवी आहेत, त्यानंतर योगेश दळवी देखील आहे आणि योगी आता मात्र स्वतः हातामध्ये चेंडू घेताना. उमेश दळवी पहिलं षटक हाताळलंय, 9 धावा. दुसऱ्या षटकासाठी योगेश दळवी याचा खेळ सुरू होतोय. मात्र बॅट्समन जतीन सज्ज आहे. जतीनने 5 चेंडून मागे 9 धावा दाफलकावरती लगावलेत. नॉन स्ट्रायकर एंडकडे प्रशांत याला आपण पाहू शकता. मात्र प्रशांतला शांत ठेवलंय, त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी दिली नाही बॅट्समन जतीन याने. ओव्हर द विकेटने योगेश पहिला चेंडू खेचून फटका खेचलाय जरूर, मात्र उंची जास्त असणारा फटका, लांबी कमी मिळते. विकेट क्रमांक दुसरा. बॅक टू डग आउट जतीन. यस, आज राहुल नाहीये मैदानामध्ये, म्हणजे एक एक खेळाडूला मिस करते दोन्ही संघ. परंतु पाच या मैदानामध्ये प्रयत्न ज्याचे जास्त असतील, ज्याच्या प्रयत्नांना जास्त यश मिळणार आहे तो नक्कीच जिंकणार आहे. याच्यानंतर अंतिम लढाईसाठी, अंतिम चढाईसाठी नक्कीच टीम ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव संघ सज्ज राहणार आहे. आणि त्यांच्या सोबत या SD ट्रॉफीच्या डे 2 मध्ये कोण भिडत देणार, क्वालिफायर राऊंड मध्ये दुसरा संघ कोण असणार, यासाठी चाललेली चुरस, ही मैदानामधली चुरस आपल्यापर्यंत पोहोचवते ओमसाई मूवीज. आणि त्या समवेत आपण पाहू शकता आमचा आवाज जे आपल्यापर्यंत पोहोचवते असे आमचे डीजे प्रतीक पावशे, त्यांचे बंधू आहेत भाविक पावशे. डाव्या हाताने मात्र प्रशांतला बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकर एंडकडे उभं राहण्याची संधी मिळाली. पहिला चेंडू फेस करणार आहे योगेश दळवी, याच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला. माघारी पाठवलं बॅट्समन जतीन याला, ज्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. अतिरिक्त जागा वापरली या चेंडूवरती. यस, या चेंडूवरती पंचांकडे जाणार आहोत आपण. एक धाव नक्कीच मिळाले, बाईच्या स्वरूपात एक धाव तर मिळणार आहे. मात्र या चेंडूवरती निर्णय काय देतात पंच. यस, 1+1 एक अवांतर चेंडू हाताळला जातोय बॉलर योगेश दळवीच्या माध्यमातून. 2 धावांचं बेनिफिट मिळत आहे. सगळं काही पहिल्या चेंडूवरती त्याच्या बाजूने सुरू होतं. अतिरिक्त जागा वापरण्याचा प्रयत्न आउटसाइड ती पाहू शकता, खूपच बाहेर, गाईडलाईनच्या बाहेर जिथे चेंडू हाताळला पंचांनी पॅनलाइज केले. 2 धावांक तालिकेमध्ये, स्कोर कार्ड मध्ये पाहू शकता आपण टोटल रन्स 11 धावा. दुसरं षटक मार्गक्रमण करत असताना टीम पप्पू 11 नांदेड संघाची दहा फलकावरची स्थिती आहे. प्रशांत शांतच राहील, त्याला एकही चेंडू फेअर डिलिव्हरी खेळता आला नाहीये. मात्र अजय स्ट्रायकर एंडकडे अगदी तीर देखील शर्मा मानेल इतका सरळ खेचलेला फटका होता. मात्र संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, या चेंडूवरती मिस केली आहे. झेल का मिस होईल ही मॅच. बॅट्समन अजय नुकताच दाखल झाला होता स्ट्रायकर एंडकडे, एकही चेंडू त्याने खेळला नव्हता. मात्र तदनंतर त्याने एक चेंडूवरती कडा प्रहार चढवण्याचा प्रयत्न केला, फटका फसला होता. स्ट्रेट ऑन द विकेट पाहू शकता. अगदी तीर जेव्हा सरळ निघतो आणि नक्कीच त्याच्या मध्ये जे जे येतात त्यांना तो चिरत जात असतो, अशा पद्धतीचा चेंडू होता. इनफिल्डच्या वरून चेंडू आला, मात्र आउटफील्ड मध्ये अगदी स्ट्रेट मिसफील्ड झाली आहे. 2 धावा देखील मिळालेत. कॅच सुटले आणि अनेक वेळा क्रिकेटमध्ये भाकीत केलं जातं की जेव्हा जेव्हा कॅच सुटले तेव्हा तेव्हा मॅच सुटले. मैदानामध्ये काय घडेल, बॅट्समन अजय काय कमाल दाखवेल या योगेशच्या गोलंदाजीवरती. ओव्हर द पिच चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, मिड विकेट रिझनकडे ट्रॅव्हल होतो चेंडू. या चेंडूवरती पायाचा फील्ड केला जातो चेंडूला, मात्र एक धाव निश्चित मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न या फेकी बरोबर थांबला जाईल, कारण की क्षेत्ररक्षक तितक्या दर्जाचा तिथे होता. उमेश दळवी पाहू शकता, सिंगल ऑन कार्ड वाढते. टोटल रन्स आपण पाहू शकता 14 धावा आता फलकावरती. लॉस ऑफ दी 2 विकेट, 2 विकेट महत्वाचे मिळाले जरूर. मात्र तदनंतर पाहू शकता इनॅक नंबर 3 चा बॅट्समन प्रशांत मैदानामध्ये आणि इनॅक नंबर 4 चा बॅट्समन मैदानामध्ये अजय याला पाहतोय आपण. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, 2 लेफ्ट हँडेड बॅट्समन अवेलेबल होते आणि एक कर्णधाराने एक चांगली रणनीती वापरले. आपण पाहू शकता अभिषेक शेलार याला कर्णधाराच्या भूमिकेमध्ये, आणि त्याने मात्र एक योग्य निर्णय घेतलेत. आणि तो देखील एक डाव्या हाताचा बॅट्समन अवेलेबल आहे टीमकडे. देखील अतिरिक्त क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न. डाव्या हाताचा बॅट्समन जेव्हा जेव्हा योगेश दळवी याच्या विपक्षामध्ये उभा राहिला त्याने वाईड यॉर्करकडे वळण घेतला आणि दोन्ही चेंडू गाईडलाईन्स ठेवले आमच्या पंचांसाठी, त्या वाईड गाईडलाईनच्या बाहेर हाताळलेत. धाव फलकावरती एक धाव पुन्हा एकदा वाढतीये. 15 ऑन कार्ड झालेत आता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी पाहू शकता आपण. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते.
आता मात्र लेन देखील शोधली आणि लाईन देखील शोधली. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 15 ऑन कार्ड इथे मात्र स्थिर राहते धावा. 2 विकेट्स मिळवल्यानंतरची स्थिती आहे. या मॅच मध्ये 3 षटकं फेकली जाणार पहिल्या इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये 3 षटकांची संधी पुन्हा एकदा असणार. दोंडावडवली टीम कडे खोलवर टप्प्यावरचा चेंडू अगदी खोदून काढलाय. वाईडिश मिड विकेट रिझन कडे क्षेत्ररक्षक तैनात होता. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जवळपास असफल ठरला असता. मात्र ही फेक अचूक केली होती. आदेशने कलेक्शन खराब केलं. दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट करताना या सिच्युएशन मध्ये विचार केला तर रन्स टोटल आता 17 झालेत आणि तब्बल 3 धावांचं बेनिफिट मिळालं जिथे मिसफील्ड झाली. एक कॅच ड्रॉप झाली आहे. बॅट्समन आपण पाहू शकता अजय मैदानामध्ये आहे. त्याच्या सोबतीला प्रशांत देखील आहे. परीक्षित भोईर अंबाडी याचकडून सेजाद डॉन आणि मापोली SD ट्रॉफीसाठी नक्की शुभेच्छा आलेत. मी आभार मानेल आपलं देखील. लाईव्ह ही स्पर्धा ती नक्कीच अनुभव घेते. त्या स्पर्धेचा आनंद घेतात घर बसल्या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुलाल यांचा चेंडू यस मिस केला. अगदी त्याने स्वतःला खाली आणलं होतं. शफल देखील झाला होता. मात्र तदनंतर मिस केलाय चेंडू. यस पाहायचं पंच काय मला कळवते. नो बॉल. व्हॉट अ गेम चेंज. मैदानामध्ये काय गेम चेंज झालाय. नक्कीच फील्ड मध्ये अगदी चुकीचं फील्ड पोझिशन पाहायला मिळते आणि पंचांनी पूर्णपणे पाहिलं आणि एक योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून चौकस पंचांची भूमिका पाहायला मिळते मैदानामध्ये. आमचे राजेंद्र सर असतील किंवा गणेश सर असतील. स्क्वेअर लेग अंपायर गणेश सरांनी निर्णय घेतला की नक्कीच क्षेत्ररक्षण इथे मात्र जे पोझिशन आहेत त्या योग्य नाही आहेत. ज्याप्रमाणे आपल्यासाठी मॅन्डेटरी ठेवण्यात आले, निर्बंध ठेवण्यात आले, ते निर्बंधांचा गैरवापर केलाय आणि इथे मात्र आता त्यांना पॅनलाइज केलंय. इथे मात्र पक्षामध्ये होता गोलंदाजाचा चेंडू. मात्र या चेंडूवरती टोटल रन मिळाले 2. 19 धावा ऑन कार्ड आणि आता फ्री हिटची संधी बॅट्समन अजयच्याकडे. या फलंदाजाची कॅच सुटली होती. त्या फलंदाजाला आता मात्र जखमेवरती मीठ सोडण्याची संधी मिळाली आहे. स्ट्रायकर एनकडे तो उभा आहे. फ्री हिटची मुभा. डाव्या आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन कधी कधी अशा प्रकारच्या संधी निर्माण करून देतं आणि कर्णधाराने घेतलेली ही भूमिका आता मात्र त्याच्या भात्यामध्ये जाते. ही संधी मिळाली बॅट्समन अजय याला फ्री हिटची. फ्री हिट वरती सुपर हिट होईल का बॅट्समन अजय का गाजावाजा योगेश दळवी याचा. हवेमध्ये उडालाय. मुभा आहे. कॅच जरूर पकडणार. मात्र योगेश दळवी फ्री हिट आहे. या चेंडूवर सिंगल जरूर मिळते टीम पप्पू 11 नांदेड संघासाठी. 2 षटकांची इथून यस सांगता पाहायला मिळेल आपल्याला आणि 2 षटक संपल्यानंतर 20 ऑन कार्ड आहेत. दशकाची स्थिती प्रति षटकामागे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर टोटल रन्स आल्या होत्या 9. या षटकामध्ये नो लॉस 11 रन्स रिमेनिंग आहेत. आता मध्ये चेंडू 6. शेवटचं षटक शिल्लक आहे या इनिंग मधला. इनिंग ब्रेक्स मध्ये नक्कीच चर्चा केली जाईल तर पृथ्वी स्पोर्ट्स अलंगाव संघ दाखल झाला आजच्या दिवसातल्या अंतिम फेरीमध्ये. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर गावदेवी धोंडावडवली संघाने यजमानांना त्यांच्या होम ग्राउंड वरती मात्र नक्कीच पराभवाची धूळ चारली. काय हरकत नाहीये. पाहुण्यांना संधी दिली पुढे जाण्याची आणि या मैदानामध्ये आता मात्र पाहुण्यांचा खेळ विपक्षामध्ये पप्पू 11 नांदेड संघ आहे. 2 षटक संपल्यानंतर धाव फलकावरती रन्स पाहू शकता 20 धावा. एस जय संतोषी माता पृथ्वी स्पोर्ट्स अनगाव संघ आपण पाहणार आहोत अंतिम सामन्यामध्ये. आजच्या दिवसातला क्वालिफायर राऊंड. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मिड स्पोर्ट कवाड संघ ज्युनियर गटामधून दाखल झाला टॉप 4 साठी आणि सिनियरचे संघ आज आमने सामने. आजच्या दिवसामधून दुसरा संघ डे 2 मधून दुसरा संघ मिळणार आहे. मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होताना दुर्गेश काहीतरी पहिल्या चेंडू पासून नवीन करण्याचा प्रयत्न. अनेक वेळा आपण पाहिले उजव्या हाताच्या फलंदाजासाठी उजवा गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो. कदाचित चेंडू वळवण्याची क्षमता दुर्गेशकडे असावी. पहिला चेंडू ओव्हर द पिच. फटका फसला क्रीज मध्ये स्वतः. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज कॅच वरती मॅच वरती पकड. वीस धावांवरती हा गेलाय तिसरा विकेट. मैदानामध्ये दाखल होताना बिग मॅन मनीष पाटील दाखल होताना मैदानामध्ये
अनुभवी खेळाडू मागे राहिला, युवांना संधी दिली, 20 धावा धावफलकावरती युवांना जोडण्यामध्ये यश मिळालं. मात्र ही सिच्युएशन लास्ट ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर. स्लॉग हिटिंग साठी जाणारा फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना नाव आहे मनीष पाटील. नॉन स्ट्रायकर एन कडे दाखल होताना स्ट्रायकर एन कडे प्रशांत आहे. आणि गोलंदाजीमध्ये पाहतोय दुर्गेशचा पहिला चेंडू खेळताना अजयला माघार घ्यावी लागली. आता मात्र अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या, आमच्या VIP टाईलच्या जो समोर क्षेत्ररक्षक आहे त्याच्या जीवाला थोडासा थंडावा मिळाला, कारण की त्या क्षेत्ररक्षकाने या फलंदाजी कॅच सुटली होती. नक्कीच अशा प्रकारचे संधी गमावतो क्षेत्ररक्षक तेव्हा जेव्हा तो फलंदाज आक्रमक होतो तेव्हा त्याच्यावरती दडपण निर्माण झालेला असतं. खराब चेंडू हाताळलाय, अगदी लाईन देखील नाहीये आणि लेन देखील नाही या चेंडूवरती. म्हणजे सगळ्या प्रेक्षक वर्गाला खऱ्या अर्थानं विचार करण्यास भाग पडणारा चेंडू. उमेश दळवी देखील आता जवळ जाताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल आहे 1+1. मी नेहमीच सांगितलं. सलाम शेख साहब आए, मैं उनसे गुजारिश करूंगा कि आपका हमारे VIP डाइस पे आना है. सलाम भाई. स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेमध्ये. मात्र या चेंडूवरती आपण जर विचार केला तर सगळ्यांना विचार करण्यास भाग पडला. काही हरकत नाहीये, एकाच दुसऱ्या चुका होणारच, कारण की चुका होतात तर माणसाकडूनच, आणि चुकांना माफ करतो तो मात्र देव माणूस असतोय. इथे कर्णधाराने माफ केलं या चुकीला, मात्र चुकीला माफी दिली नाही आमच्या पंचांनी. धावफलकावरती 2 धावा वाढल्या जातात. 22 धावा टोटल धावफलकावरती. स्लॉग हिटर मैदानामध्ये आहे मनीष पाटील, याच्याकडे आता मात्र सगळ्यांच्या नजरा. बॅकअप दिले चेंडू एच घेतली आहे. उमेश दळवी पोहोचणार का चेंडूवरती? नाही. S1 बाउंड जातोय, पाहू शकता. फर्स्ट स्लिप कडे चेंडू आणि प्लेस केली तर विचार केला फील्ड पोझिशन कडे पूर्णपणे डीप मध्ये ठेवलं क्षेत्ररक्षण. केवळ आणि केवळ पाहू शकता आपण एक शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक स्लिप मध्ये अगदी डीप क्षेत्ररक्षण ठेवले. आणि मैदानाची स्थिती आपण पाहिली तर स्ट्रेट ऑन द विकेट, अगदी छोट्या बाउंड्रीज पाहायला मिळतात. त्या कारणानं फलंदाजांकडे संधी आहे. हे मैदान फलंदाजांसाठी पूरक आहे, मात्र गोलंदाजाने लाजवाब कामगिरी केली आहे दुर्गेश याने. धावफलकावरती 23 धावा. दुसरं षटक आपण पाहिलं योगेश दळवीचा 11 धावा आल्या लास्ट ओव्हर मध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट आला होता, दुसरा चेंडू खराब हाताळला, तिसरा चेंडू होता या षटकामधला सिंगल आली आहे. डाव्या हाताचा बॅट्समन प्रशांत याने बॅट मधून जरी कमाल केली नसली तरी तो जेव्हा स्ट्रायकर एन कडे गेला त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजाने धावा बहाल केलेत. शेवटच्या षटकातील खेळ सुरू आहे मित्रांनो. पाहतो आपण SD ट्रॉफी 2021 सीझन 2 पाहतो SD ट्रॉफीचा. नक्कीच जुन्या आठवणी, जसा हा टॉस हातामध्ये पाहायला आम्हाला मिळाला, नक्कीच मागच्या वर्षीच्या काही आठवणी ताज्या झाल्या. आडव्या बॅटने शफल होऊन पाहू शकताय फटका जातोय डीप फाईन लेग रिजन कडे. केवळ आणि केवळ या फटक्यामध्ये 1 धाव लिहिली होती. 1 धाव इथून लिहिल्या पूर्ण होते. मात्र तदनंतर स्कोर कार्ड वरती आता मी म्हणेल की थोडीशी थंडावलेली, सुस्तावलेली धावगती. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि क्रमांक 3 म्हणजे शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग हिटिंग साठी जाणला जाणारा फलंदाज मैदानामध्ये, परंतु त्याला मोठे फटकेबाजी करू दिले नाहीये. या फलंदाजाने अनेक वेळा काळ गाजवलाय पप्पू 11 नांदेडने टीम साठी. मात्र या सिच्युएशन मध्ये बॉलर दुर्गेश मात्र आपली कमाल दाखवताना पुन्हा एकदा राऊंड द विकेट. टप्प्यावरती डीप वाईडिश पाहू शकता आपण. मिड विकेट रिझन कडे चेंडूला फील्ड केलं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकर एन कडे उभा राहण्याचा प्रयत्न दिसतोय. मात्र काय घडलं जात आहे मैदानामध्ये पाहावं लागणार आहे. यस पंच आमचे राजेंद्र सर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवणार आहेत. या चेंडूवरती बॅक टू डगआउट पाहायला मिळेल कोणता फलंदाज की या चेंडूवरती केवळ मिळणार आहे सिंगल धाव. सिंगल तर मिळणारच आहे, मात्र फलंदाज बाद होणार आहे की नाही याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चौथा चेंडू होता या षटकामधला आणि या षटकाच्या अखेरच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या इनिंग मधला 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मात्र सगळ्यांच्या नजरा या चौथ्या चेंडूच्या खेळावरती. यस पंच आम्हाला कळतात की क्रीज मध्ये उभं राहावं लागणार आहे मनीष पाटील यांना. नॉन स्ट्रायकर एन कडे या चेंडूवरती केवळ आणि केवळ मिळणार आहे सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने आपण पाहू शकता 25 धावा धावफलकावरती. तब्बल 4 चेंडूंचा खेळ संपला. अगदी 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 2 चेंडूंसाठी ते स्ट्रायकर एन कडे पळत होते, मात्र त्यांना संधी मिळत नाहीये. नॉन स्ट्रायकर एन कडे उभं राहावं लागतंय. व्हॉट अ बॉलिंग मिस्टर दुर्गेश. या क्षणाला केलेली त्याची गोलंदाजी खूप लाभदायक. आई गावदेवी धुंडा वडवली संघासाठी.
लास्ट 2 बॉल रिमेनिंग आहेत. हा 5वा चेंडू घेऊन तो प्रशांतसाठी सज्ज होतोय. राऊंड द विकेटने गोलंदाजी केली या गोलंदाजाने. नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळालं या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि चांगल्या लय मध्ये गोलंदाजी केली. केवळ एक चेंडू खराब हाताळला. आडव्या बॅटने स्क्वेअर ऑन द विकेट पाहू शकता. फटका खेळला पाहायचं गॅप सिलेक्शन मात्र योगेश दळवी तिथे तैनात असताना चेंडू सरळ निघून जातो. यस दन 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 चौकार. क्षेत्ररक्षकाची चूक. यावरती धावा तब्बल मिळाल्या 4. चुकलाय तिथे मुकलाय असं उगाच म्हटलं जात नाही. या 4 धावेनी 10 फलकावरती टोटल रन्स पाहू शकता आपण. 19 धावा. लास्ट बॉल ऑन दिस इनिंग. फुललेंचा चेंडू मिस केला होता. स्ट्रोक नक्कीच लोवर फुलटॉस होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. आदेश मात्र ही फेक पाहायचे. दुसरी धाव कंप्लीट होतीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथून संपुष्टात येईल. 2च धावा या चेंडूवरती मिळते. टोटल रन्स ऑन कार्ड पाहू शकता. एंड ऑफ दी 3 ओव्हर टीम पप्पू 11 नांदिटने 30 रन ऑन कार्ड 31 रन ऑन कार्ड आहेत आणि इथून विजयासाठी आपण पाहायला गेलं तर 31 धावेची आवश्यकता आहे. बत्तीस धावेची आवश्यकता आहे. आणि आमचे पुंडास गावचे शाखा प्रमुख कैलास कैलासजी शेलार इथे उपस्थित झालेत. कैलास दादांना मी विनंती करेल की आमच्या मंचावरती यायचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ट्रॉफीमध्ये. यस सगळ्यात मोठे मी म्हणेल की जय संतोषी माता ऋत्वी स्पोर्ट्सचे सपोर्टर इथे आज दाखल होताना पुंडास गावचे जरी असले तरी वेळोवेळी त्यांनी अनगाव संघाला नक्कीच सपोर्ट केला आणि त्यांचा संघ आवडता संघ आज अंतिम फेरीमध्ये आहे. त्या कारणाने ते उपस्थित झालेत. मात्र या SD ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कैलास दादांना विनंती करेल की यायचं आपण मंचावरती आणि या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा. 3 षटकं आणि आता मात्र 32 धावा जमा कराव्या लागणार आहेत. गावदेवी स्पोर्ट्स धोंडामडवली संघाला. त्यांच्या समवेत आमचे नक्कीच विजू दादा देखील आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. खरे मित्र कसे असावे तर नक्कीच आमचे कैलास दादा आणि विजू दादांसारखे आणि दोघांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. मात्र मायक्रोफोन वरती आणतोय आमचे गुरुवर्य यस ज्यांच्यापासून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असे मजर खान. थैंक यू सिद्धेश संपक, बहुत ही बढ़िया कमेंट्री पहली इनिंग में उन्होंने की है। तो दूसरी इनिंग की यहाँ पर शुरुआत होती हुई जो टारगेट रखा है इस वक्त पप्पू 11 नांदिटने ने 32 रनों का टारगेट है। दोनों ही ओपनर बल्लेबाज तो दोनों ही ओपनर बल्लेबाज आते हुए गावदेवी धोंडा वड़ोली की तरफ से आदेश और उनका साथ देने के लिए दिनेश। तो खेल की शुरुआत होती हुई दूसरी इनिंग की यहाँ पर शुरुआत गेंदबाजी की शुरुआत करेंगे गेंदबाज अभी, जबकि सामना करेंगे बल्लेबाज दिनेश।
जो टारगेट है गांव देवी धोंडा वड़ोली के सामने वो 32 रनों का टारगेट है। 3-3 ओवर का ये मुकाबला। जब बोलेंगे जब करता अभी सामना करेंगे वहां पर दिनेश। पहली गेंद वहां पर अभी की देखना है ऑन साइड की दिशा में, इस गेंद को मोड़ा डीप में, वहां खिलाड़ी मौजूद है लेकिन जज नहीं कर पाए गेंद को। उसी बीच वहां पर दूसरे रन के लिए पलटते हुए दोनों ही बल्लेबाज। 2 रन आए इस गेंद के ऊपर। 2 रनों की मदद से अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए बल्लेबाज दिनेश 32 रनों के लक्ष्य का इस वक्त पीछा करती हुई गांव देवी धोंडा वड़ोली, जहां हमने देखा कि पहली गेंद के ऊपर बहुत ही बढ़िया तरीके से उस गेंद को खेला था दिनेश ने, बढ़िया तरीके से बॉटम हैंड का इस्तेमाल किया था। आज के दिन का ये सेकंड लास्ट मुकाबला हम देख रहे हैं। उसी बीच वहां पर देखना है थोड़ा सा जगह बनाई और गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए। भी 6 रनों के लिए सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 8 पर। अभी पहली 2 गेंदों में 8 रन खर्च किए, लेकिन वहां पर हम देख रहे हैं कि बल्लेबाज दिनेश इस वक्त पूरी तरह से टच में नजर आ रहे हैं। उसी बीच वहां पर देखना है सीधे बल्ले से इस बार खेला है, दूर से वहां पर लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन का खिलाड़ी आता है। उसी बीच वहां पर देखना तेज कदमों के साथ 2 रन पूरे कर लिए। बहुत ज्यादा वाइड थ्रो किया था वहां पर लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने, उसका फायदा उठाते हुए तेज कदमों के साथ 2 रन पूरे किए। स्कोर 2 रनों की मदद से 10 पर। बहुत बढ़िया तरीके से मिडल कर रहे हैं वहां पर गेंदों को बल्लेबाज दिनेश। पहली 3 गेंदों पर 10 रन बटोरे। अभी भी यहां से और 22 रन चाहिए, जबकि 32 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई गांव देवी धोंडा वड़ोली। उसी बीच वहां पर देखना है स्लो किया, लेकिन डीप में वहां खिलाड़ी मौजूद है और देखना है मौका भी दिया और चौका भी दिया। बाप है हम लोग तेरे, एड डी समझा।
थैंक यू डीजे। बोलो क्या बोलना है क्यों? इस वक्त हमारे बीच में इंडियन आर्मी के सदस्य आते हुए KSP खान साहब इंडियन आर्मी, दीपक कोरी साहब इंडियन आर्मी, रंजीत गुप्ता इंडियन आर्मी। ये देखिए इस वक्त हमारे बीच में आते हुए SD ट्रॉफी 2021 में इस वक्त KSP खान साहब इंडियन आर्मी, दीपक कोरी साहब इंडियन आर्मी और रंजीत गुप्ता जी इंडियन आर्मी। वेलकम 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 सर, आपका मैं तहे दिल से इस्तेकबाल करता हूं, आपका वेलकम करता हूं SD ट्रॉफी 2021 में शहजाद डॉन की तरफ से। वेलकम वेलकम वेलकम। ये उठाओ ना, शहजाद भाई का फोन है। हॅलो आणि इथे मात्र मान्यवरांचं आगमन पाहायला मिळतं क्रीडा मंचाच्या दिशेने। सन्माननीय मान्यवर उपस्थित झालेत आणि वेलकम वेलकम। आणि यस आसिफ इथे मात्र आगमन झालंय मान्यवरांचं या SD ट्रॉफी करिता उपस्थित झालेत। वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम। इथे मात्र यस KSP खान, तदनंतर दीपक कोरी सर, तदनंतर रणजितजी गुप्ता सर इथे उपस्थित झालेत। खऱ्या अर्थानं इंडियन आर्मी मध्ये ते कार्यरत आहेत आणि सातत्याने म्हटलं जातं ना की जवान आणि किसान यांचं ऋण कधीच आपण फेडू शकत नाहीयेत। आपल्या प्राणाचाही विचार न करता या भारत मातेच्या सेवेसाठी आणि या भारत मातेतील सर्व जनतेच्या सेवेसाठी ते सातत्याने तत्परतेने मात्र यस सेवा देत असतात असे भारतीय सैनिक इथे उपस्थित झालेत। आपलं सुद्धा खूप खूप स्वागत असेल, धन्यवाद। ओ टू कॉम्बॉक्स। स्कोर हम देखें तो अब तक 20 रन। अब यहां से जो इक्वेशन है 11 गेंदें बची है, रन चाहिए 12। उसी बीच वहां पर देखना है नीचे बैकलिप से इस गेंद को खेला है, वहां पर बल्लेबाज ने 1 रन पूरा किया तेज कदमों के साथ। इस 1 रन की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 21 रन। 10 गेंदें बची है, रन यहां से चाहिए 11। 10-11 का इक्वेशन। लेकिन अब बल्लेबाजी के लिए आए उमेश दलवी, जबकि 2 बल्लेबाज आउट होकर वापस जा चुके हैं। हमने देखा पहले दिनेश और उसके बाद कल्पेश। अभी भी वहां पर आदेश मौजूद है, नॉन स्ट्राइक पर एक सिक्सर लगाकर खेल रहे और पहली गेंद का सामना करने जा रहे उमेश दलवी। सामना करेंगे वहां पर गेंदबाज अनिकेत का। 10 गेंदें और 11 रन यहां से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। लेकिन समय के मामले में भी आपको सहयोग करना है, क्योंकि उतना वक्त नहीं है हमारे पास। इस मैच के बाद एक और मैच हमें कराना है। उसी बीच वहां पर देखना है फिर से वहां पर नीचे बैकलिप से इस गेंद को खेला तेज कदमों के साथ। वहां पर दूसरे के लिए पलट चुके हैं उमेश दलवी। बड़े हिट की तरफ नहीं गए, क्योंकि जानते हैं इक्वेशन थोड़ा सा आसान है। नीचे बैकलिप से ही बल्लेबाजी कर रहे हैं। 2 रन जरूर आए इस गेंद के ऊपर। 2 रनों की मदद से स्कोर 23 पर 32 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए इस वक्त गांव देवी धोंडा वड़ोली, जहां हम देख रहे हैं कि इस वक्त 2 विकेट गंवाने के बाद, लेकिन ये दोनों बल्लेबाज आदेश और उमेश इस वक्त पारी को संभालते हुए, जबकि पहले ओवर में अभी ने 20 रन खर्च किए थे, महंगा ओवर रहा था उनका। दूसरे ओवर में अनिकेत को बुलाया गया, पहली गेंद के ऊपर विकेट लिया और उसके बाद 2 गेंदों पर 3 रन। इस बार देखना है बहुत ज्यादा बाहर कर बैठे, वहां पर ऑफ स्टंप से काफी बाहर रही थी, अतिरिक्त गेंद यहां पर। स्कोर 24 पर जा चुका है। अब यहां से 8 रन और चाहिए, 9 गेंदें और 8 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। उमेश दलवी सामना करेंगे अनिकेत का। लोअर फुल टॉस गेंद एक बार फिर से वहां पर देखना है, बॉटमैन का इस्तेमाल किया, डीप के खिलाड़ी पर दबाव डाला और उसी बीच फिर से 2 रन पूरे कर लिए। उमेश दलवी जानते हैं कि इक्वेशन थोड़ा सा आसान है, तो क्यों बड़े हिट लगाए। यस सर, इथे पारितोषिक आलंय। गोलंदाज अनिकेत शेलारने जर विकेट हॅट्रिक घेतली तर प्रतीक यांसकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स।
एम्पायर बताए कितने रन है इसके ऊपर? 1 रन है, आउट 1 रन और 1 विकेट। ओके, तो सिर्फ 1 रन आया इस गेंद के ऊपर, और जबकि आदेश की पारी यहां पर समाप्त हुई है। तीसरा विकेट गिरा इस वक्त गांवदेवी धोंडा वड़ोली का। लोअर फुल टॉस गेंद थी, लेकिन हमने देखा कि वहां पर बल्लेबाज जो डिफेंस किया था उमेश ने। अब आए अगले बल्लेबाज योगेश दलवी। 8 गेंदे और रन यहां से चाहिए 7। 8-7 का इक्वेशन है। एक बार फिर से सामना करेंगे उमेश। उसी बीच वहां पर देखना है, स्विच हिट लगाने की कोशिश की इस बार, सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं आई। पैरों पर लगने भर के बाद 1 रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर 1 रन की मदद से जा पहुंचा है 26 पर। कट टू कट यहां पर मुकाबला चलता हुआ पप्पू 11 नांदिटने और गांव देवी धोंडा वड़ली के बीच में यह मुकाबला। आते ही साथ वहां पर बड़े हिट की तरफ गए थे, क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति की वहां पर अनिकेत ने। अब यहां से जो रन चाहिए, 6 गेंदें बची हुई है, रन चाहिए 7। 6-7 का अब यहां से इक्वेशन, लेकिन तुरंत ही आपको फील्डिंग लगानी होगी। छह गेंदे और 6 रन यहां से चाहिए। के लिए अब बुलाया गया है गेंदबाज ऋषि को। ऋषिकेश छह गेंदे और 6 रन। सामना करेंगे एक बार फिर से वहां पर उमेश दलवी। पिछला ओवर बहुत बढ़िया रहा था वहां पर अनिकेत का, जहां सिर्फ 6 रन खर्च किए थे और एक बड़ा विकेट हासिल किया था उन्होंने। लेकिन अब यहां पर देखना है, ऋषिकेश को बुलाया गया है। 6 गेंदे और 6 रन। पहली गेंद वहां पर देखना है, पटकी हुई गेंद थी, हुक करने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक और उमेश दलवी की पारी यहां पर समाप्त। कोई गलती नहीं की वहां पर विकेट कीपर ने, बड़ा विकेट गिरता हुआ, बड़ी मछली जाल में फंसती हुई। उमेश दलवी की पारी समाप्त होते हुई 6 रन यहां से चाहिए, जबकि गेंदें बची है 5। बहुत ही क्रुशियल टाइम पर इस वक्त विकेट गिरा है। अगले बल्लेबाज आते हुए नए बल्लेबाज भरत। पांच गेंदे और 6 रन। सामना करेंगे वहां पर भरत। उसी बीच वहां पर देखना ये गेंद विकेटों के ऊपर से निकलती हुई ये गेंद, डॉट गेंद। अब यहां पर कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव में नजर आती हुई गांव देवी धोंडा वड़ोली। जिस तरह से यहां पर गेंदबाजी देखने को मिल रही है ऋषिकेश द्वारा। पहली 2 गेंदों में वहां पर कोई रन नहीं, जबकि पहली गेंद के ऊपर विकेट और दूसरी गेंद डॉट। 4 गेंदे और 6 रन यहां से चाहिए अब इस मुकाबले को जीतने के लिए। एक बार फिर से सामना करेंगे भरत, लेकिन पहली 2 गेंदें वहां पर बहुत ही बढ़िया रही थी गेंदबाज ऋषिकेश की। देखना इस बार अपने स्टेप में चुके वहां पर गेंदबाज। क्या मुकाबला, गजब का मुकाबला इस वक्त चलता हुआ एचडी ट्रॉफी 2021। और कल से हम देख रहे हैं जितने भी मुकाबले इस टूर्नामेंट में हुए, सभी मुकाबले क्लोज इनकाउंटर पर ही समाप्त हुए। उसी बीच वहां पर पटकी हुई गेंद, फोर्स किया है, खिलाड़ी वहां पर मौजूद है और यहां पर विकेट भी गिरता हुआ। कमाल की गेंदबाजी, यहां पर हल्की सी शॉर्ट गेंद रखी, बल्लेबाज को फंसाया और विकेट गिराया।
बाद हुकमी एक्के तंबूच्या आश्रयाला परत त्यांना आपण पाहिलेत. आता मात्र या सामन्याची दारोमदार जर कोणावर असेल तर योगेश दळवीवर असेल. त्याच्यावर मात्र दारोमदार सोपवली गेली आहे. कुठेतरी बॅट मधली ताकद त्याला आता मात्र दाखवावी लागेल. काय वाटते सर? जी बिल्कुल, यहाँ पर सही कहा आपने. यहाँ पर योगेश के लिए यहाँ पर उन्हीं के ऊपर दारोमदार है, लेकिन यहाँ पर अब तक जो गेंदबाजी हुई है, कमाल की गेंदबाजी की है ऋषिकेश ने. पहली 3 गेंदों में हमने देखा कि कोई रन नहीं दिया, जबकि 2 बड़े विकेट हासिल किए हैं उन्होंने. पहले आदेश और उसके बाद भरत. उसी बीच वहां पर पंच किया, कवर की दिशा में वहां खिलाड़ी मौजूद है और ये देखिए मौका भी दिया और चौका भी दिया. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक आता हुआ योगेश दलवी के बल्ले से गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. ऋत्वी 11 अनगांव के कैप्टन, आपको टॉस बॉक्स में बैठना है. बहुत ही बढ़िया स्ट्रोक वहां पर आया है योगेश दलवी के बल्ले से. बैकफुट पर जाकर इस गेंद को पंच किया था, लेकिन डीप में जो खिलाड़ी खड़े थे उनसे चूक होते हुए मौका भी दिया और चौका भी. 2 गेंदें और 2 रन यहां से चाहिए अब इस मुकाबले को जीतने के लिए. ऋषिकेश एक बार फिर से सामना करेंगे वहां पर योगेश दलवी. उसी बीच वहां पर देखना कॉपी बुक स्टाइल में इस गेंद को खेला है. खिलाड़ी वहां पर मौजूद है. 1 रन पूरा किया, तेज कदमों के साथ दूसरे रन के लिए पलट चुके हैं और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है गांव देवी धोंडा वड़ोली ने. कमाल का लेकिन ये मुकाबला रहा था. गांव देवी धोंडा वड़ोली के कैप्टन, आपको तुरंत ही टॉस बॉक्स में आना है. टीम धोंडा वडोली प्लीज प्लीज थोडीशा नाणेफेक करण्याकरिता आणि टीम अनगाव आजच्या दिवसातील अंतिम लढत कोण टॉप 5 मध्ये यस लढत घेण्याकरिता इथे मात्र सज्ज होईल. नाणेफेक कक्षामध्ये तुमच्या समोर आमचे सह कॉमेंटेटर जोडले जातील. यस यस मदर सर, थँक्यू. आसिफ शेख, गांवदेवी धोंडा वड़ीली के कैप्टन, आपको तुरंत ही आना है. आसिफ बताए कितने ओवर का ये मुकाबला रहेगा? 3-3 ओवर का मुकाबला रहेगा. आसिफ बताए टॉस किससे कराना है, उतना वक्त नहीं है हमारे पास. हॅलो, मी